Problem 1. The following table shows point on the number line and their coordinates. आपल्याला नंबर लाईनवरचे पॉईंट्स दिले आहे आणि कोऑर्डिनेट दिलेले आहे. डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुअंट ऑर नॉट. आता टेबलच्या खाली आपल्याला सेगमेंट दिलेले आहे आणि या सेगमेंट कॉन्ग्रुअंट आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे. तर प्रॉब्लेम 1, सेगमेंट DE अँड सेगमेंट AB ही कॉन्ग्रुअंट आहे की नाही हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही सेगमेंटची लेंथ काढावं लागेल. दोन्ही सेगमेंटची लेंथ जर इक्वल असेल तर या सेगमेंट कशा होईल, कॉन्ग्रुअंट. तर सगळ्यात पहिले प्रॉब्लेम 1 सॉल्व करू आपण. सेगमेंट DE ची लेंथ काढू. लेंथ DE D, E. आता D पॉईंटचे कोऑर्डिनेट आहे -7 आणि E पॉईंटचे कोऑर्डिनेट आहे 9 आणि आपल्याला याची लेंथ काढायची आहे. तर लेंथ काढण्यासाठी काय करावं लागते, ग्रेटर कोऑर्डिनेटमधनं स्मॉलर कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करावं लागते. तर Dचे कोऑर्डिनेट -7, Eचे कोऑर्डिनेट 9. तर ग्रेटर कोणता आहे, 9. तर 9मधनं आपल्याला -7 सबट्रॅक्ट करावं लागेल. 9 -7. तर 9 इज इक्वल टू काय होईल, 9 मायनस इंटू मायनस काय होऊन जाईल, +7 आणि 9 आणि 7ची ॲडिशन होऊन जाईल 16. तर लेंथ DE आपण किती काढली, 16. आता आपल्याला लेंथ AB काढायची आहे. लेंथ AB. आता ABची लेंथ काढायची आहे तर आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे ग्रेटर कोऑर्डिनेटमधनं स्मॉलर कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करावं लागेल. तर Aचे कोऑर्डिनेट किती आहे, -3 आणि Bचे कोऑर्डिनेट किती आहे, 5. तर ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे, 5. म्हणजे 5मधनं आपल्याला -3 सबट्रॅक्ट करावं लागेल. 5 -3. तर काय होईल इथे पण मायनस इंटू मायनस प्लस म्हणजे 5 + 3 किती होत आहे, 8 होत आहे. तर लेंथ DE आपल्याला 16 मिळाली, लेंथ AB आपल्याला 8 मिळाली. तर ही इक्वल आहे का, नाही. लेंथ DE नॉट इक्वल टू लेंथ AB आणि लेंथ इक्वल नाही म्हणजे ह्या सेगमेंट कॉन्ग्रुअंट होईल का, नाही. सेगमेंट DE देअरफॉर सेगमेंट DE नॉट कॉन्ग्रुअंट. कॉन्ग्रुअंट याच्यावर व्हर्टिकल लाईन दिले तर नॉट कॉन्ग्रुअंट सेगमेंट AB. ठीक आहे. मग आपल्याला सेकंड सॉल्व करायचा आहे. सेकंडमध्ये काय सॉल्व करायचं आहे, सेगमेंट BC अँड सेगमेंट AD. सेगमेंट BC अँड सेगमेंट AD या सेगमेंट कॉन्ग्रुअंट आहे की नाही ते आपल्याला सांगायचं आहे. तर मग आपल्याला लेंथ BC काढावं लागेल आणि लेंथ AD काढावं लागेल आणि या लेंथ जर इक्वल राहील तर कॉन्ग्रुअंट होईल, अन्यथा कॉन्ग्रुअंट राहणार नाही. तर आपण सगळ्यात पहिले काढू लेंथ BC. आता लेंथ BCसाठी B आणि Cचे कोऑर्डिनेट माहिती पाहिजे. पॉईंट Bचे कोऑर्डिनेट आहे 5, Cचे आहे 2 आणि लेंथ काढण्यासाठी ग्रेटर कोऑर्डिनेटमधनं स्मॉलर कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करावं लागते. तर Bच्या कोऑर्डिनेट 5 ग्रेटर आहे तर 5 - 2. 5 - 2 इज इक्वल टू 3. त्याच्यानंतर आपल्याला काढायची आहे लेंथ AD. ADची लेंथसाठी आपल्याला Aचे आणि Dचे कोऑर्डिनेट आपल्याला माहिती पाहिजे. तर Aचे कोऑर्डिनेट आहे -3 आणि Dचे कोऑर्डिनेट आहे -7. तर कोणते मायनसमध्ये लहान ग्रेटर असते म्हणजे -3 ग्रेटर आहे आणि -7 स्मॉलर आहे. म्हणजे -3मधनं आपल्याला -7 सबट्रॅक्ट करावं लागेल. -3 -7 मग काय होईल, -3 आहे आणि इथे मायनस इंटू मायनस काय होऊन जाईल, +7. आता
7 मायनस 3 किती होत आहे 4. आता बी सीची लेंथ आहे 3, ए डीची लेंथ आहे 4. इक्वल आहे का नाही. तर लेंथ बी सी नॉट इक्वल टू लेंथ ए डी. आता बी सी आणि ए डीची लेंथ इक्वल नाही आहे, म्हणजे सेगमेंट बी सी आणि ए डी कॉन्ग्रुअंट होणार नाही. म्हणजे सेगमेंट बी सी कॉन्ग्रुअंट नॉट कॉन्ग्रुअंट, इथे व्हर्टिकल लाईन द्यावं लागेल. सेगमेंट ए डी. त्याच्यानंतर प्रॉब्लेम 3 मध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. सेगमेंट बी ई अँड सेगमेंट ए डी. बी ई अँड सेगमेंट ए डी. सेगमेंट बी ई अँड सेगमेंट ए डी. आता आपल्याला सेगमेंट बी ईची लेंथ काढावं लागेल आणि ए डीची लेंथ काढावं लागेल. लेंथ जर इक्वल होईल तर सेगमेंट कशा होईल कॉन्ग्रुअंट. तर आपण पहिले काढू लेंथ बी ई. आता बी आणि ईचे कॉर्डिनेट बघावं लागेल. बी आणि ईचे कॉर्डिनेट. बी आणि ई. ईचे 9 आहे, बीचे 5 आहे. ग्रेटर कॉर्डिनेट 9 आहे, तर 9 मायनस 5. 9 मायनस 5 किती झाले 4. आता आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स म्हणजे लेंथ ए डी. काय काढायचं आहे लेंथ ए डी. लेंथ ए डी. ए डीसाठी आपल्याला काय करावं लागेल ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट. तर एचे कॉर्डिनेट आहे -3, डीचे कॉर्डिनेट आहे -7. तर ग्रेटर कोणता आहे -3, म्हणजे -3 मायनस -7. -3 मायनस -7 म्हणजे काय होईल -3 मायनस मायनस प्लस मायनस इंटू मायनस प्लस 7 आणि 7 मायनस 3 किती होऊन जाईल 4. आता बी ईची लेंथ 4 आहे, ए डीची लेंथ 4 आहे, म्हणजे इक्वल लेंथ आहे. लेंथ बी ई इक्वल टू लेंथ ए डी. आणि लेंथ इक्वल आहे म्हणजे या सेगमेंट काय होईल कॉन्ग्रुअंट. देअरफॉर सेगमेंट बी ई कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट ए डी. प्रॉब्लेम 2. पॉइंट यम इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. आपल्याला सेगमेंट ए बी दिलेली आहे आणि यम हा काय आहे सेगमेंट ए बीचा मिड पॉइंट. आणि ए बीची लेंथ आपल्याला दिलेली आहे 8. देन फाइंड द लेंथ ए यम. ए यमची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. तर यम काय आहे ए बीचा मिड पॉइंट. तर मिड पॉईंटमुळे काय होते सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट होतात, म्हणजे ए यम आणि यम बी इक्वल राहील आणि ए बीच्या हाफ राहील. म्हणजे ए यम आणि यम बीची लेंथ इक्वल होऊन जाईल आणि ए बी लेंथच्या हाफ होऊन जाईल. तर आपल्याला ए यमची लेंथ काढायची आहे. तर लेंथ ए यम ही काय होईल ए बी लेंथच्या हाफ होईल, म्हणजे हाफ लेंथ ए बी इज इक्वल टू हाफ इंटू ए बीची लेंथ आपल्याला किती दिली आहे 8 इज इक्वल टू काय होईल 2 कुठे आहे डिनॉमिनेटरमध्ये. आता 2नी काय करावं लागेल न्यूमरेटरमधल्या असलेल्या 8ला डिवाईड करावं लागेल. तर 2 4 जा 8 म्हणजे याचा आन्सर काय होईल 8 युनिट. तर लेंथ ए एम काय होऊन जाईल 4 युनिट. प्रॉब्लेम 3. पॉइंट पी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सी डी. आपल्याला सेगमेंट सी डी दिलेला आहे आणि त्याचा मिड पॉइंट पी दिलेला आहे आणि सी पीची लेंथ आहे 2.5. सी पीची लेंथ आहे 2.5 आणि लेंथ सी डी आपल्याला फाइंड करायची आहे. तर पी काय आहे सेगमेंट सी डीचा मिड पॉइंट आहे आणि मिड पॉइंट काय करतो सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट करतो, म्हणजे
सी पी आणि पी डीची लेंथ कशी राहील, इक्वल राहील आणि सी डीच्या हाफ राहील. आणि आपल्याला काय काढायचं आहे, सी डीची लेंथ काढायची आहे. याचाच अर्थ काय होईल, सी डीची लेंथ ही सी पीच्या डबल होईल. म्हणजे आता कसं लिहावं लागेल, लेंथ सी डी इज इक्वल टू ट्वाईस लेंथ सी पी. तर सी डीची लेंथ ही सी पीच्या डबल होईल, कारण की पी हा सी आणि डीचा मिड पॉईंट आहे. तर सी पी आणि पी डी कशी होईल, इक्वल होईल आणि सी डीच्या हाफ होईल. म्हणजेच सी पी ची लेंथ आहे, म्हणजे सी डीची लेंथ सी पीच्या काय होईल, डबल होईल. म्हणजे लेंथ सी डी इज इक्वल टू ट्वाईस लेंथ सी पी. म्हणजे 2 इंटू सी डीची लेंथ किती आहे, 2.5. तर 2.5 इंटू 2 केलं तर काय होईल, 25 2 जार 50 आणि 1 डिजिट नंतर पॉईंट. तर पॉईंट नंतर झिरोला अर्थ राहत नाही. म्हणजे याचा आन्सर किती राहील, 5 युनिट. लेंथ सी डी इज इक्वल टू 5 युनिट. प्रॉब्लेम 4. इफ ए बी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, बी पी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर अँड ए पी इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. कम्पेअर द सेगमेंट. म्हणजे आपल्याला कोणती सेगमेंट लहान आहे आणि कोणती सेगमेंट ग्रेटर आहे, कोणती स्मॉलर आहे आणि कोणती ग्रेटर आहे हे सांगायचं आहे. तर सगळ्यात स्मॉलर कोणती आहे, बी पी 2 सेंटीमीटर बी पी. आणि बी पीपेक्षा ग्रेटर कोणती आहे, ए पी 3.4. बी पीपेक्षा ग्रेटर आहे ए पी. आणि ए पीपेक्षा ग्रेटर साईडला आपल्याला 2 टोकं घ्यायचे असतात. तर ए पीपेक्षा ग्रेटर कोणता आहे, ए बी. बी पीपेक्षा ए पी ग्रेटर आणि ए पीपेक्षा ए बी ग्रेटर. प्रॉब्लेम 5. राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू द फिगर. आपल्याला ही फिगर दिलेली आहे, क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्याचे आन्सर्स लिहायचे आहे. क्वेश्चन 1. राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे आर पी. आपल्याला हा आर पी रे दिसत आहे, या आर पी रेचे अपोजिट रेज लिहायचे आहे. तर अपोजिट रे कशाला म्हणतात, तर अपोजिट रेची ओरिजिन सेम असते आणि त्यांच्या डायरेक्शन अपोजिट असते. म्हणजे 2 अपोजिट रेनी काय होते, लाईन फॉर्म होते. तर आर पीचा अपोजिट रे काय होईल, रे आर एस होईल किंवा रे आर टी होईल. तर नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे आर पी, रे आर एस होईल और रे आर टी. त्याच्यानंतर क्वेश्चन 2. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. आपल्याला रे पी क्यू आणि रे आर पी याचा इंटरसेक्शनचा सेट लिहायचा आहे. तर इंटरसेक्शन म्हणजे कॉमन एलिमेंटचा सेट. तर आता रे पी क्यू हा झाला रे पी क्यू आणि रे आर पी. तर दोन्ही रेच्या डायरेक्शन कशा आहे, सेम आहे. तर रे पी क्यू आणि रे आर पी याच्यामध्ये पी पासून क्यू पर्यंतचे पॉईंट कसे आहे, कॉमन आहे. आणि पी पासून क्यू पर्यंतच्या कॉमन पॉईंटला आपण काय म्हणू, सेगमेंट पी क्यू. तर इंटरसेक्शन ऑफ सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी काय होईल, सेगमेंट पी क्यू. काय होईल, सेगमेंट पी क्यू. क्वेश्चन 3. राईट द युनियन ऑफ रे पी क्यू अँड रे क्यू आर. रे पी क्यू आणि रे क्यू आरचं काय लिहायचं आहे, युनियन सेट लिहायचा आहे. युनियन सेटमध्ये काय होते, दोन्ही सेटचे एलिमेंट काय करायचे असतात, एकत्र करायचे असतात, पण कॉमन एलिमेंट एकचदा लिहायचा असतो. तर रे पी क्यू आणि रे क्यू आर, रे पी क्यू हा राईट डायरेक्शननी चाललेला आहे आणि रे क्यू आर हा लेफ्ट डायरेक्शननी चालला आहे. म्हणजे याच्यापासून काय तयार होत आहे, स्ट्रेट लाईन तयार होत आहे. तर याची युनियन केली तर काय होईल, लाईन पी क्यू होऊन जाईल, लाईन पी क्यू. त्याच्यानंतर प्रॉब्लेम क्वेश्चन 4.
State the ray of which segment QR is subset. Which ray of which segment QR is subset. तर सेगमेंट QR कोणत्या रेची काय आहे सबसेट. सबसेट म्हणजे आपल्याला ए सेट दिलेला आहे, ए सेटचे एलिमेंट 1 2 3 दिलेले आहे आणि बी सेट दिले आहे, तर बी सेटचे एलिमेंट 2 3 दिलेले आहे. तर बी सेटचे सगळे एलिमेंट सेट ए मध्ये आहे, तर सेट बीला आपण सेट एचा काय म्हणतो सबसेट म्हणतो. तर तसंच आपल्याला इथे स्टेट द रे ऑफ विच सेगमेंट QR इज सबसेट. आता सेगमेंट QR सबसेट झाला पाहिजे, QR काय झाला पाहिजे सबसेट. तर कोणत्या रेचा होईल, रे RQचा होईल किंवा रे QRचा होईल, रे QR. आता रे QR म्हणजे लेफ्ट डायरेक्शनला जाईल आणि या रेवर सेगमेंटचे RQचे सगळे पॉईंट आहे, म्हणजे याचे सगळे पॉईंट रे QR मध्ये असल्यामुळे सेगमेंट QR हा काय होईल, रे QRचा सबसेट होईल. प्रॉब्लेम 5. राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज ऑफ कॉमन एंड पॉईंट R. आता R हा एंड पॉईंट असलेल्या रेज राईट द पेअर ऑफ अपोजिट रे विथ कॉमन एंड पॉईंट R. R कॉमन एंड पॉईंट असलेले अपोजिट रे लिहायचे आहे. तर R पासून आता काय होईल, R हा कॉमन पॉईंट घ्यावा लागेल आणि दोघांच्या डायरेक्शन कशा राहील, अपोजिट राहील. म्हणजे अपोजिट रे कोणता होईल, रे RP, रे RS, रे RP and रे RS. आणि रे RT आणि रे RP पण होऊन जाईल, रे RT and रे RP पण होऊन जाईल. तसंच रे RS आणि रे RQ पण होऊन जाईल. आणि प्रॉब्लेम 6. राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉईंट S. आता S पॉईंटपासनं कॉमन एंड पॉईंट असलेले काय लिहायचे आहे, टू रेज. राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉईंट S पासनं. तर कोणते होईल, S पासनं, तर S कॉमन एंड पॉईंट होईल आणि अपोजिट डायरेक्शननी स्ट्रेट लाईन फॉर्म होईल. म्हणजे एक रे STचा अपोजिट रे SR होईल जाईल, रे SR, रे ST, रे SR, रे ST and रे SR. और रे STचा अपोजिट रे SP पण होऊन जाईल, रे ST and रे SP पण म्हणू शकतो, SP. त्याच्यानंतर प्रॉब्लेम 7. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे SP and रे ST. राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे SP and रे ST. SP आणि ST, SP रे आणि ST रे याचं इंटरसेक्शन. तर SP रे राईट साईडला चाललेला आहे, SP रे आणि ST रे लेफ्ट साईडला चालला आहे. तर हे अपोजिट रे आहे आणि यामध्ये कॉमन पॉईंट कोणता आहे, S. म्हणजे याचा ॲन्सर काय होऊन जाईल, युनियन म्हटलं तर कॉमन पॉईंट, कॉमन पॉईंट कोणता होऊन जाईल, S. प्रॉब्लेम 6. ॲन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ फिगर. आपल्याला ही फिगर दिलेली आहे आणि खाली क्वेश्चन्स दिले आहेत, त्याचे आपल्याला ॲन्सर्स लिहायचे आहे.
तर फर्स्ट क्वेश्चन म्हणजे फर्स्ट प्रॉब्लेम, स्टेट द पॉईंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम बी. तर बीपासनं इक्विडिस्टन्स असलेले पॉईंट. ॲन्सर 1. बीपासनं इक्विडिस्टन्स असलेले. आता बघा ही नंबर लाईन आहे. ए पॉईंटचं कॉर्डिनेट आहे 0, मग राईट साईडला 1 2 3 4 5 6 आणि लेफ्ट साईडला -1 -2 -3 -4 -5 -6. आता बीपासून इक्विडिस्टन्सवर असलेले पॉईंट. तर बीपासून 1 2 लेफ्ट हँड साईडला 2 युनिट आणि राईट हँड साईडला 2 युनिट म्हणजे इक्वल डिस्टन्सवर असलेले पॉईंट काय आहे, ए अँड सी. तर फर्स्ट काय होईल, पॉईंट ए अँड सी. पॉईंट ए अँड पॉईंट सी इक्विडिस्टन्स फ्रॉम बी. ऑर सेकंड, आता बीपासून 1 2 3 4 युनिटवर डी पॉईंट आहे राईट साईडला आणि बीपासनं 1 2 3 4 युनिटवर आहे पी पॉईंट. म्हणजे पॉईंट पी आणि पॉईंट डी इक्विडिस्टन्स फ्रॉम बी. पॉईंट पी अँड पॉईंट डी. प्रॉब्लेम 2 म्हणजे ॲन्सर 2 लिहावं लागेल. ॲन्सर 2. अँड त्याच्यासाठी काय म्हटलं आहे, राईट द पेअर ऑफ पॉईंट्स इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट क्यू. क्यूपासून इक्विडिस्टन्सवर असलेल्या पॉईंटच्या पेअर लिहायच्या आहे. तर पॉईंट क्यूपासून राईट साईडला 1 युनिट आणि लेफ्ट साईडला 1 युनिटवर असलेले पॉईंट कोणते आहे, यू आणि यल. तर यू आणि यल हे जे पॉईंट्स आहे इक्विडिस्टन्स फ्रॉम क्यू. पॉईंट यू अँड पॉईंट एल. पॉईंट यू अँड पॉईंट एल. पॉईंट यू अँड पॉईंट एल. आणि 2 युनिटवर लेफ्ट साईडला 1 2 यू क्यूपासून 2 युनिटवर आहे यू आणि आर म्हणजे आर पॉईंट लेफ्ट साईडला 2 युनिटवर आहे आणि राईट साईडला यल पी. आता क्यूपासून पी 2 युनिट राईटला आहे आणि क्यूपासून आर 2 युनिट लेफ्टला आहे. म्हणजे क्यूपासून आर आणि पी काय आहे, इक्विडिस्टन्स. तर पॉईंट आर आणि पॉईंट पी इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉईंट क्यू. पॉईंट आर अँड पॉईंट पी. पॉईंट आर अँड पॉईंट पी. त्याच्यानंतर प्रॉब्लेम 3, फाइंड द डिस्टन्स यू व्ही, डिस्टन्स पी सी, डिस्टन्स व्ही बी आणि डिस्टन्स यू एल. तर पहिले आपण काढून घेऊ डिस्टन्स यू व्ही. ॲन्सर डिस्टन्स यू व्ही. आता यू व्हीचं डिस्टन्स काढायचं आहे तर काय करावं लागेल, ग्रेटर कॉर्डिनेटमधनं स्मॉलर कॉर्डिनेट सबट्रॅक्ट करावं लागेल. डिस्टन्स यू व्ही. तर यूचे कॉर्डिनेट आणि व्हीचे कॉर्डिनेट. आता बघा एपासून राईट साईडला 1 2 3 4 5 व्हीचे कॉर्डिनेट आहे 5 आणि यूचे लेफ्ट साईडला -1 -2 -3 -4 -5. तर यूचे कॉर्डिनेट आहे -5, व्हीचे कॉर्डिनेट आहे 5. तर ग्रेटर कॉर्डिनेट झाला 5. तर 5मधनं आपल्याला -5 काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजे काय होईल, ग्रेटर कॉर्डिनेट 5 मायनस स्मॉलर कॉर्डिनेट -5. म्हणजे काय होईल, 5 मायनस इंटू मायनस काय होऊन जाईल, +5. 5 + 5ची ॲडिशन किती होऊन जाईल, 10. त्याच्यानंतर डिस्टन्स आता कोणतं काढायचं आहे आपल्याला, डिस्टन्स पी सी. डिस्टन्स पी सी. तर पी आणि सी पॉईंटचे कॉर्डिनेट माहिती पाहिजे आपल्याला.
पी पॉईंटचे कॉर्डिनेट आहे -2, सी पॉईंटची कॉर्डिनेट आहे 4, तर ग्रेटर कॉर्डिनेट आहे 4, तर ग्रेटर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट म्हणजे 4 मायनस -2. ग्रेटर कॉर्डिनेट आहे 4, स्मॉलर कॉर्डिनेट आहे -2. तर 4 मायनस -2 मग काय होईल? 4 मायनस मायनस काय होऊन जाईल? +2. 4 + 2 किती होऊन जाईल? 6. त्याच्यानंतर आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे VB. डिस्टन्स VB. आता आपल्याला व्हीचे आणि बीचे कॉर्डिनेट पाहिजे. व्ही आणि बी. तर व्हीचे किती आहे? 1 2 3 4 5 आणि बीचे किती आहे? 2 म्हणजे ग्रेटर कॉर्डिनेट आहे 5. 5 मायनस 2 म्हणजे 3. 5 मायनस 2 काय होईल? 5 मायनस 2 इज इक्वल टू याचं सबस्ट्रॅक्शन होऊन जाईल 3. आणि आता डिस्टन्स UL. डिस्टन्स U आणि L. आता इथे U आणि Lचे कॉर्डिनेट माहिती पाहिजे. तर Uचा कॉर्डिनेट इथे 0 आहे तर -1 -2 -3 -4 -5. तर Uचा आहे -5 आणि Lचा कॉर्डिनेट आहे -3. -1 -2 -3. तर Uचा -5 आहे कॉर्डिनेट आणि Lचा आहे -3. तर ग्रेटर कोणता होईल? राईट साईडला असलेला म्हणजे -3 ग्रेटर होईल. तर -3 मायनस -5. -3 मायनस -5 म्हणजे काय होईल? -3 मायनस इंटू मायनस काय होऊन जाईल? +5. आणि आता आपण 5 - 3 केलं तर किती येऊन जाईल? 2. म्हणजे लेंथ डिस्टन्स UL किती आहे? 2.